नमस्कार, मी प्रतीक मोरे स्वागत करतो आपलं रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपण आलेलो आहोत महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निजामपूर विभागामध्ये। या गावांमधील आपण ग्रामीण भागातील जनतेचा कौल जाणून घेणार आहोत। तर चला आमच्या सोबत आपण जाणून घेऊया ग्रामीण भागातील जनतेचा कौल। नमस्कार बाबा। नमस्कार। काय नाव आपलं? नामदेव सोनाटे। आपण या मांजुर्णे गावचेच रहिवासी। आता निवडणुकीचं वारं चालू झालं, तुम्हाला माहिती आहे? निवडणुकीची रणधुमाळी उडाली। तर या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाड विधानसभा क्षेत्रामध्ये आपण येतो। तर कोण कोण उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहेत त्यांची नावं? हो, माहिती आहेत। कोण कोण? इकडे भरत गोगावले साहेब, स्नेहलताई। मग आता काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्या गावामध्ये एक सर्वसामान्य मतदार म्हणून आपला कल कोणाच्या बाजूने असू शकतो? जास्तीत जास्त कल मला असं वाटतं की ताईंच्या बाजूने, म्हणजे जे वारं आहे आत्ताचं हे वारं असं ते स्नेहलताईंच्या बाजूने तुम्हाला वाटतंय? ठीक आहे, का बरं स्नेहलताईंच्या बाजूने? 15 वर्ष भरतशेठ गोगावले हे आमदार होते। ठीक आहे, होते, पण आता प्रत्येकाला चान्स द्यायचा असतो। बदल गरजेचा असं तुम्हाला वाटतं? मला कोण उमेदवार आहेत माहिती आहे? माझे भरतशेठ आणि ना काय ते आपली स्नेहल जगताप। सिनल जगताप। तर या दोघांमध्ये तुम्हाला कोणाचं पारडं जड वाटतंय एक सर्वसामान्य मतदार म्हणून? आता मतदार म्हटलं तर असं पहिल्यापासून भरतशेठच। पहिल्यापासून भरतशेठच का बरं? भरतशेठच का? नाही म्हणजे आम्ही जे केले ना, आम्हाला भरतशेठच आवडतात। भरतशेठच आवडतात? भरतशेठ कुठल्या गोष्टीमुळे भरतशेठच आवडतात? अहो काय आमची एवढी कामं मी केली, भरपूर कामं करताय। काय काय कामं केली गावामध्ये? भरपूर केली आमची भरतशेठची कामं, भरपूर केली। तरी एखादं उदाहरण द्यायचं झालं तर? तसं काय आता म्हणतात ना, त्यांच्या हातात दुसरं ते करणार आहेत। शेवटी ते हे झालं का ते कोण ना कोणती कामं करणार आहेत, पण कामं काय हे भरतशेठनीच केली म्हणून असं काय हे नाही, पण कामं भरपूर करताय। बरं, मग स्नेहलताईंना आपल्या गावामध्ये मतदान होईल असं तुम्हाला वाटतंय? होईल ना, का नाही होणार? होणार, थोडं तरी होणार। आणि कोणाचं पारडं या गावामधनं आपण बघायला गेलं तर जड वाटतं तुम्हाला? ते नाही सांगू शकत आपण, काय हल्ली तुमच्या मनात मग काय ते माय मागे ते मी सांगू शकेल काय? बरोबर, तरी पण एक गावाचं एक भरतशेठ बोलतोय आणि वारा असतं गावामध्ये, आणि एक प्रकारचं वारा असतं की आजपर्यंत वारं भरतशेठचं, पण आता थोडं वारं बदलल्यासारखं वाटतंय आम्हाला। निवडणुकी महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत, तर या निवडणुकीमध्ये आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो। तर तुम्हाला माहिती आहे की इथे उमेदवार कोण आहेत महाड विधानसभा क्षेत्रामध्ये? भरतशेठ गोगावले। अजून त्यांच्या विरोधात स्नेहलताई। मग आपल्या गावामध्ये, या मांजुर्णे गावामध्ये, या निजामपूर विभागामध्ये कोणाचा वारा आहे असं तुम्हाला वाटतं? आता सध्या निजामपूर विभागामध्ये बाबू खानविलकर यांचं वारं जास्त। बाबू खानविलकर यांचं वारं जास्त? मग बाबू खानविलकर यांचा जो पक्षप्रवेश त्यांनी आता उभाटामध्ये केलेला राष्ट्रवादीमधून, तो स्नेहल जगताप यांना फायदेशीर ठरेल असं तुम्हाला वाटतं? सांगता येत नाही, कारण की आता सगळे नवीन उमेदवार वगैरे उभे राहतात। म्हणजे आपले जे पहिले जुने शेट आहेत त्यांनी पहिल्यापासून आपल्यासाठी 4 वर्ष 3 वर्ष त्यांनी भरपूर गावासाठी प्रत्येक गावासाठी केलेलं आहे। त्यामुळे आता हे नवीन जे उमेदवार आले त्यामध्ये आता काय होईल घडले असं सांगतो। तरी पण तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की एक सर्वसामान्य मतदार, एक शेतकरी म्हणून भरतशेठ गोगावले यांनी मागच्या 3 टर्म तुमच्यासाठी कामं केलेली आहेत, मग जर त्यांनी कामं केलेली असतील तर ते निवडून येऊ शकतात, चौकार मारू शकतात असं मतदार म्हणून तुम्हाला वाटतं? आम्हाला जेणेकरून असंच वाटतं की जेवढ्या वर्ष त्याचं निवड त्यांना पाठिंबा मिळाला आहे सगळ्यांचा, शेतकऱ्यांचा, असंच पुढे मिळावं आणि ते यावे असं आमची एक इच्छा आहे। आपण कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतो? आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो। महाड, माणगाव, पोलादपूर 3 तालुके येतात महाड विधानसभा क्षेत्रामध्ये। बरोबर। तर या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण कोण उमेदवार उतरलेले आहेत तुम्हाला माहिती आहे? रोज माहिती आहेत ना। कोण? स्नेहलताई जगताप आणि आपले भरतशेठ गोगावले, सर्वांचे लाडके नेते, लोकांच्या गोरगरिबांसाठी सर्वत्र प्रयत्न करणारे, सर्वांच्या हाकेला धावणारे असे आपण या मांजुर्णे गावचे रहिवासी आहात। तर मग आपल्या या गावामध्ये निजामपूर विभागामध्ये असं कोणाचं वारं आहे असं तुम्हाला वाटतं? वारं हे कोणाचं का नाही असं नाही, पण आमच्या मते, माझ्या मते तर आमच्यासाठी आमचे गोरगरिबांचे कैवारी भरतशेठ यांनाच आम्ही प्रचंड मताने निवडून देणार ही आमची इच्छा आहे। भरतशेठच का? बरोबर, कारण की ते आमच्या पूर्ण या विभागामध्ये, आमच्या गावामध्ये कोणतंही काम असो हे आजपर्यंत सर्व त्यांच्या माध्यमातूनच सगळे झाले, आणि याच्या पुढची कामं त्यांच्या माध्यमातून होतील। कुणाच्या सुखदुःखात, कुणाच्या ह्याच्यात
सगळ्यामध्ये सेट असतात आणि त्यांना आपण फक्त काय सांगायची खोटी सेट तिथे लगेच हे होतं आपलं येतात म्हणजे सुखदुःख सगळ्या गोष्टींमध्ये. आणि विकास कामं बघायला गेलं तर तुमच्या विभागामध्ये विकास कामं झालेली आहेत? हो. कोणत्या कोणत्या प्रकारचे? आमच्या भागामध्ये पाण्याचे, रस्त्याचे, आमचे सभा मंडप, सभा हॉल हे आमच्या गावात जी काय तसे बोलत 90% कामं ही सगळी शेडनीच केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही हो आम्ही असो मी माझं स्वतःचं मत तर मी शेडनाच देणार आहे. माझ्या फॅमिलीचं मतही मी त्यांनाच देणार. माझ्या घरात 5 मत आहेत, ते 5च्या 5 माझ्याकडून त्यांना देणार शेडसाठी. स्नेहलताईंचा विचार नाही तो आपल्या डोक्यात विचारत नाही. ते आत्ताच त्यांचा आणि आपला काही परिचय नाही. आणि बोलतात ना आपला नवीन चालता माणूस हे करा काय सोडायचं आणि पालत्याच्या मागे लागायचं ही माझी स्वतःची हे नाही.